राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आज होणार आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी सदाभाऊ खोत आहेत। भाऊ, आज विस्तार होतोय राज्य मंत्रिमंडळाचा, काय आनंद, काय नेमकं सांगा। सर्व नवनिर्वाचित जे मंत्रिपदाची शपथ घेत आहेत त्या सर्व मंत्रिगणांना मी राज्यातील कष्टकरी जनतेच्या वतीनं मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो। निश्चितपणानं राज्याला पुढे घेऊन जाण्यामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम नेतृत्वाखाली हे मंत्रिमंडळ काम करेल अशी अपेक्षाही व्यक्त करतो। कुठे अपेक्षा तुम्हाला होती या मंत्रिमंडळात समावेश? मुळामध्ये आम्ही विस्थापितांची लढत इथवरती आलो। प्रस्थापितांच्या विरोधामध्ये गावगाड्याला आम्ही लढायला उभा केला। निश्चितपणानं एक विस्थापितांचं नेतृत्व या राज्याचं मुख्यमंत्री पदावरती आश्वारूढ झालेलं आहे, काम करत आहे। ही बाब आमच्या दृष्टीनं मोठी आनंदाची आणि समाधानाची आहे। निश्चितपणानं शेतकऱ्यांचे प्रश्न आम्ही शासनाच्या दरबारी मांडू आणि शेतकऱ्याला जास्तीत जास्त न्याय देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू। तुम्हाला संधी या मंत्रिमंडळात मिळावी अशा पद्धतीची काही अपेक्षा आशा नाही, असं आहे की राजकीय काही गणित असतात, काही राजकीय समतोल बघून त्या ठिकाणी संधी लोकांना दिली जाते। मी तर सामान्य कार्यकर्ता आहे, शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती लढणारा कार्यकर्ता आहे। शेतकऱ्याच्या आशीर्वादानं जेवढं काही मला मिळालं त्याच्यामध्ये मी खरोखर समाधानी आहे। उद्याच्याला अधिवेशन जे आहेत ते सुरू होणार आहेत। विदर्भातले प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न हे महत्त्वाचे आहेत। नाही, माझ्या दृष्टीनं विदर्भातला प्रश्न जो आहे तो सोयाबीन खरेदीचा आहे, कापसाचा आहे आणि दुसऱ्या बाजूला सिंचनाचा सुद्धा तेवढाच महत्त्वाचा प्रश्न आहे आणि शेतकऱ्याला कर्जमाफी हाही प्रश्न माझ्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे। हे विदर्भाच्या दृष्टीनं हे प्रश्न तर घेऊ, पण संत्रा उत्पादकाचाही प्रश्न तेवढाच अत्यंत महत्त्वाचा आहे। या प्रश्नांना आम्ही निश्चितपणानं हात घालू। विरोधकांनी म्हटलं की कर्जमाफीची या संदर्भाचं वचन जे आहे ते या ठिकाणी जाहीरनाम्यात निवडणुकीदरम्यान दिलं होतं, त्या येत्या अधिवेशनात ते वचन पूर्ण करणार। ते कसं आहे, चट मंगे चट शादी असातला तो उद्योग आहे या विरोधकांचा। अरे, तुम्ही ज्यावेळी कर्जमाफी जाहीर केली ती कर्जमाफी तुम्ही 100% देऊ शकला नाही। नियमित भरणाऱ्या शेतकऱ्याला तुम्ही वचन दिलं तर 50,000 रुपये देतो, त्याचाही तुम्ही दबडे दिले नव्हते तुमच्या कालखंडामध्ये। हे सरकार आता आलं, पहिल्यांदा अधिवेशन होत आहे, आता मंत्रिमंडळ आज बनत आहे। निश्चितपणानं शेतकऱ्याच्या पाठीशी हे सरकार आहे आणि विरोधकांना चिंता करू नका, तुम्हाला निश्चितपणानं शेतकऱ्याला सुद्धा दिलासा दिलेला दिसेल। निश्चित शेतकऱ्यांना सुद्धा दिलासा दिला जाईल अशा पद्धतीनं सदाभाऊ खोत यांनी सांगितलं। कॅमेरामॅन विशाल रायपुरेसह विवेक गावंडे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।